क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हा चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे. या चॅप्टरमध्ये असणारे थेअरी, कॉन्सेप्ट, त्यानंतर त्यामध्ये असणारे प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट, सॉल्व एक्झाम्पल सगळं काही आपण सॉल्व केलेलं आहे. आता आपण करणार आहोत एंडला या चॅप्टरची रिव्हिजन. म्हणजे या चॅप्टरमध्ये आपण काय काय गोष्टी शिकलो त्याची एक धावती रिव्हिजन. क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यासाठी सगळ्यात आधी आपण रिवाइज केलेलं पॉलिनॉमिल्स म्हणजे काय? पॉलिनॉमिल्स आपण हे क्लास 9मध्ये शिकलेलो. पॉली म्हणजे मेनी, नॉमियल्स म्हणजे काय किंवा नॉमिन म्हणजे काय? टर्म्स. मेनी टर्म असणारे एखादं एक्सप्रेशन असतं त्याला आपण बोलतो पॉलिनॉमियल. सो एक्झॅक्टली पॉलिनॉमियल म्हणजे काय? सपोज मी एक एक्सप्रेशन लिहिलं, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन 3x² + 5. ओके, एनी मॅथमॅटिकल एक्सप्रेशन विच कंटेन्स नंबर, व्हेरिएबल प्लस डिफरंट ऑपरेशन्स लाईक ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड पॉवर ऑफ व्हेरिएबल इज ऑलवेज होल नंबर. तर असे जे एक्सप्रेशन असतात याला आपण बोलतो पॉलिनॉमियल. त्याला आपण काय बोलतो? पॉलिनॉमियल. यामध्ये एक्स हा व्हेरिएबल असतो, एक्सची व्हॅल्यू फिक्स नाही आहे, व्हेरी होते. सो एक्स इज व्हेरिएबल, 5 इज कॉन्स्टंट. त्यानंतर 3ला आपण बोलतो कोएफिशियंट. 3x² ही एक टर्म आहे, 5a ही एक टर्म आहे. दोन टर्म ॲडिशन या ऑपरेशनने कनेक्ट केलेलं आहे. तर असं जे एक्सप्रेशन असतं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ज्याच्यामध्ये व्हेरिएबलची पॉवर जी असते ती पॉवर नेहमी होल नंबर असते, याला आपण बोलतो पॉलिनॉमियल. तर यामध्ये आपण काही एक्झाम्पल्स बघितले. सपोज मी 2x + 10 असं एक्सप्रेशन लिहिलं, तर ही पॉलिनॉमियल आहे. या पॉलिनॉमियलला आपण बोलणार लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर का? कारण इथे एक्सची पॉवर किती आहे? 1 किंवा डिग्री आहे 1. त्याच पद्धतीने हे जे एक्सप्रेशन मी लिहिलेलं आहे 3x² + 5 हे काय असणार आहे? दिस इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. दिस इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. कारण का? कारण इथे एक्सची पॉवर काय असते? 2. आता या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचं पुढचं व्हर्जन आपण असं बोलू शकतो, ज्यावेळेस क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आपण 0शी इक्वेट करतो त्यावेळेस त्याला आपण बोलतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. फॉर एक्झाम्पल, सपोज मी असं लिहिलं 3x² + 5 = 0. या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलला मी 0 सोबत इक्वेट केला. सो दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. इक्वेशन आहे, इक्वल टूचं साईन असणार आहे, लेफ्ट हँड साईड असणार आहे, राईट हँड साईड असणार आहे. क्वाड्रॅटिक का? कारण इथे एक्सची मॅक्झिमम पॉवर आहे 2. सो दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. याला आपण काय बोलणार? क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग यानंतर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म बघितलेला. सो जनरल फॉर्म इज ax² + जनरल फॉर्म इज ax² + bx + c = 0. अशा फॉर्मचं जे इक्वेशन असतं याला आपण बोलतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग याला क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कसं बोलतो त्यासाठी काही मिनिमम कंडिशन्स आपण बघितलेल्या. फर्स्ट कंडिशन, देअर शुड बी 1 व्हेरिएबल. एक व्हेरिएबल पाहिजे. इथे एक्स हा व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल एक्स असेल, वाय असेल, एम एन पी कोणताही व्हेरिएबल असू शकतो. देअर शुड बी 1 व्हेरिएबल. त्यानंतर व्हेरिएबलची मॅक्झिमम इंडेक्स, मॅक्झिमम पॉवर किती पाहिजे? 2. मॅक्झिमम इंडेक्स शुड बी 2. ओके. रिमेनिंग इंडायसेस ऑफ व्हेरिएबल. रिमेनिंग इंडायसेस म्हणजे एक इथे व्हेरिएबल आहे एक्स, एक्सची पॉवर आहे 1. इथे सीच्या सोबत कोणताच नंबर नाही म्हणजे त्याला आपण एक्स पॉवर 0 कन्सिडर करू शकतो. सो व्हेरिएबलच्या ज्या रिमेनिंग इंडायसेस आहे त्या सगळ्या इंडायसेस आपल्याला पाहिजे होल नंबर. काय पाहिजे? होल नंबर. होल नंबर म्हणजे काय? 0, 1, 2, 3 असे जे नंबर्स असतात 0 पासून स्टार्ट होणारे याला आपण बोलतो होल नंबर. तर रिमेनिंग इंडायसेस दे शुड बी होल नंबर. आणि त्यानंतर अजून एक कंडिशन आपण बघितली. हे जे एक्सप्रेशन असतं यामध्ये ABC हे काही नंबर्स असतात. ABC काय असतं? काही नंबर्स असतात. यामध्ये मस्ट कंडिशन आहे ए शुड नॉट बी इक्वल टू 0. x² कोएफिशियंट कधीच 0 नको. का? कारण हा जर नंबर 0 असेल, एची व्हॅल्यू 0 असेल, ही टर्म 0 ना, 0 + दिस टर्म म्हणजे टर्म थोडक्यात काय होणार आहे? bx + c = 0. bx + c = 0. दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिस इज लिनियर इक्वेशन. कारण बघा एक्सची पॉवर किती येते? 1. तर जर एची व्हॅल्यू 0 असेल तर हे इक्वेशन क्वाड्रॅटिक राहणार नाही. हे इक्वेशन लिनियर होणार आहे. त्यामुळे मस्ट कंडिशन काय असते? ए शुड नॉट बी इक्वल टू 0. या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या. तर याचा यूज करून आपण दिलेले डिफरंट क्वाड्रॅटिक इक्वेशन आयडेंटिफाय केलेले, वेदर दे आर क्वाड्रॅटिक ऑर नॉट. दिलेले इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे की नाही ते आपण या कंडिशनचा यूज करून व्हेरीफाय केलेलं. त्यानंतर आपण बघितलेलं रूट. नवीन टर्म आपण बघितलेली दॅट इज रूट किंवा त्याला अजून आपण बोलतो सोल्युशन किंवा त्याला अजून आपण बोलतो 0. ॲक्च्युली तुमच्या बुकमध्ये 0 हा वर्ड कुठे मेन्शन नाही केलेला, बट तरी लक्षात असू द्या कारण पुढे जाऊन काही ठिकाणी रूट्सला 0 सुद्धा बोलतात. झिरोज ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. झिरोज म्हणजे काय? रूट्स किंवा त्याला बोलतं सोल्युशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचे मॅक्झिमम 2 रूट असणार आहे. आता रूट म्हणजे एक्झॅक्टली काय? रूट म्हणजे सपोज एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे 2x² + एक सिम्पल इक्वेशन घेऊ आपण x² + 2x + 1 = 0. हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट म्हणजे काय? इथे व्हेरिएबल आहे एक्स. ओके. तर एक्सची अशी व्हॅल्यू की जी व्हॅल्यू हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॅटिस्फाय करते.
क्वाड्रॅटिक इक्वेशन सॅटिस्फाय करतं म्हणजे काय, एक्सच्या अशा कोणत्या व्हॅल्यूसाठी LHS इज इक्वल टू RHS इक्वल टू 0 होणार, किंवा इथे आपण असं बोलू शकतो एक्सच्या अशा कोणत्या व्हॅल्यूसाठी लेफ्ट हँड साईड 0 होणार आहे, ती जी व्हॅल्यू असते ती व्हॅल्यू हे इक्वेशन सॅटिस्फाय करतं, म्हणून आपण त्याला बोलतो रूट. याचा अर्थ काय, सपोज एक्सची व्हॅल्यू जर मी इथे 0 पुट केली, ओके, एक्स इक्वल टू 0 असेल तर 0 + 0 + 1, 1 नॉट इक्वल टू 0, LHS नॉट इक्वल टू RHS म्हणजे एक्स इक्वल टू 0 इज नॉट रूट और इज नॉट सोल्युशन, किंवा एक्स इक्वल टू 0 हे दिलेलं इक्वेशन सॅटिस्फाय करत नाही. सपोज एक्सची व्हॅल्यू मी पुट केली -1, एक्स इज इक्वल टू -1, त्या केसमध्ये काय होणार, एक्सची व्हॅल्यू ज्यावेळेस -1 पुट करूया, सो दिस विल बी 1 -2 + 1, 1 + 1 2, 2 - 2 0, LHS इज 0, RHS इज 0, म्हणजे LHS इक्वल टू RHS. थोडक्यात एक्स इक्वल टू -1 ही व्हॅल्यू दिलेले इक्वेशन सॅटिस्फाय करते, त्यामुळे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट काय असणार आहे, एक रूट असणार आहे -1. ठीक आहे, तर अशी जी व्हॅल्यू असते की जी क्वाड्रॅटिक इक्वेशन सॅटिस्फाय करतं त्याला आपण बोलतो रूट. क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी मॅक्झिमम 2 रूट्स असतात. ओके, हे आपण बघितलं. बट यामध्ये प्रत्येक वेळेस अशी एक व्हॅल्यू ट्रायल अँड एरर मेथडनी किंवा आपल्याला वाटेल ती व्हॅल्यू प्रत्येक वेळेस पुट करायची, मग चेक करायची सॅटिस्फाय करतं की नाही, ही खूप लेंथी प्रोसिजर असणार आहे, कारण प्रत्येक वेळेस इक्वेशन एवढे सिम्पल असतील असे नाही. इक्वेशन मोठे असू शकतात, इथे असणारे नंबरसुद्धा मोठे असू शकतात. मग त्या केसमध्ये एक्झॅक्टली कोणती व्हॅल्यू टाकायची, कोणती व्हॅल्यू पुट करायची आणि त्याच्यावरून रूट आहे की नाही चेक करायचं. तर एवढी लेंथी प्रोसिजर करण्यापेक्षा आपल्याला रूट्स फाइंड करण्याच्या काही मेथड्स आपल्याकडे आहे. ओके, त्या 3 मेथड्सचा आपण अभ्यास केलेला. सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन, और त्याला आपण असं बोलतो सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन और फाइंडिंग सोल्युशन और फाइंडिंग रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्या 3 मेथड आपण बघितल्या. फर्स्ट मेथड अगदी सिंपल मेथड होती, दॅट इज कॉल्ड एज फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे आपण पॉलिनॉमियल्स, क्लास 9 मध्ये जे पॉलिनॉमियल्स बघितले त्यामध्ये आपण पॉलिनॉमियल्सचे फॅक्टर्स फाइंड करत होतो, तर त्याच पद्धतीने आपल्याला फॅक्टरायझेशन मेथड यूज करायची आहे. तर फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे काय, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण घेऊ, x² प्लस काय घ्यायचं 8x प्लस 12 इज इक्वल टू 0. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतलं. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मला सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह करायचं म्हणजे मला त्याचे रूट्स फाइंड करायचे किंवा झिरोज फाइंड करायचे, किंवा थोडक्यात व्हेरिएबल एक्सची व्हॅल्यू मला फाइंड करायची आहे. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कसं सॉल्व्ह करणार. विथ फॅक्टरायझेशन मेथड आपण काय करतो, स्टँडर्ड प्रोसिजर काय असते, आपल्याला 2 नंबर्स फाइंड करायचे असतात, 2 नंबर शोधायचे असतात. कोणते 2 नंबर शोधायचे असतात, असे 2 नंबर शोधायचे असतात की जे एक कंडिशन सॅटिस्फाय करतं प्रॉडक्ट आणि समची. काय कंडिशन आहे, असे 2 नंबर की ज्याचा प्रॉडक्ट नेहमी असणार आहे हा नंबर, आणि इथे x² जो कोइफिशियंट असतो तो नंबर, यांचा प्रॉडक्ट. इथे x² सोबत कोणताच नंबर नाही, म्हणजे इथे काय आहे 1. तर आपल्याला असे 2 नंबर पाहिजे की ज्याचा प्रॉडक्ट असेल 12 × 1 दॅट इज 12, आणि सम असणार आहे मिडल नंबर, म्हणजे एक्सचा जो कोइफिशियंट आहे दॅट नंबर. सम शुड बी 8. मग असे कोणते 2 नंबर आहे आपल्याला विचार करायचा, असे कोणते 2 नंबर आहे की ज्याचा प्रॉडक्ट 12 येतो आणि सम येते 8. तर या केसमध्ये 2 नंबर असतील 6 आणि 2. प्रॉडक्ट येतो 12 आणि सम येते 8. ओके, इथपर्यंत समजलं. 2 नंबर सगळ्यात आधी इम्पॉर्टंट आहे, हे 2 नंबर आपल्याला फाइंड करायचे. तसं प्रॉडक्ट आणि समचं कॉम्बिनेशन आपल्याला बसवायचं असतं. नेक्स्ट स्टेप काय असते, आपल्याला काय करायचं, हे इक्वेशन जे आहे हे इक्वेशन ॲज इट इज लिहायचं आहे. फर्स्ट टर्म ॲज इट इज, लास्ट टर्म ॲज इट इज, राईट हँड साईड ॲज इट इज. फक्त ही जी मिडल टर्म आहे ना, मिडल टर्म, या मिडल टर्मला आपल्याला ह्या 2 नंबर्सच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं. 8x आहे त्याला आपण लिहिणार 6x + 2x. ठीक आहे, 6x + 2x. फायनल ही व्हॅल्यू तर 8xच असणार आहे, म्हणजे इक्वेशन आपलं ॲज इट इज राहिलेलं आहे. समजलं. त्यानंतर आपण काय करतो, 2चा ग्रुप करतो. आता इथे 6x + 2x लिहिलेला आहे, याला तुम्ही 2x + 6x सुद्धा लिहू शकता. सिक्वेन्स तुम्ही कसाही घेऊ शकता. यामध्ये ज्यावेळेस आपण ग्रुपिंग करू, यामध्ये कॉमन काय येऊ शकता, x कॉमन घेऊ शकतो आपण, इनसाइड ब्रॅकेट x + 6 असणार आहे. सेकंडसाठी 2 कॉमन घेऊ शकतो, इनसाइड ब्रॅकेट x + 6 असणार आहे. अगेन इथे आपण x + 6 कॉमन घेऊ शकतो, इथे असणार x + 2 इज इक्वल टू 0. समजलं. इथपर्यंत आपण काय करतो, फक्त कॉमन घेतोय. 2 नंबर्स आहे, 2 नंबरचा प्रॉडक्ट 0 आहे, म्हणजे ॲटलिस्ट त्यामधला एक नंबर तरी 0 पाहिजे. त्यामुळे आपण लिहिणार x + 6 इज इक्वल टू 0 और x + 2 इज इक्वल टू 0. x + 6 इज इक्वल टू 0 असेल तर x काय असणार आहे, आपण हा 6 राईट साईडला शिफ्ट करू, सो x इक्वल टू -6. त्याच पद्धतीने +2 आहे तो राईट साईडला शिफ्ट करू, सो x इज इक्वल टू -2. तशा पद्धतीने एक्सच्या 2 व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. एक्सच्या व्हॅल्यू म्हणजेच काय, या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन किंवा रूट आपण बोलू शकतो. तर अशा पद्धतीने फॅक्टरायझेशन मेथडचा यूज करून आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. इम्पॉर्टंट काय असतं, नंबर्स आपल्याला असे 2 नंबर फाइंड करायचे प्रॉडक्ट आणि समच्या फॉर्ममध्ये. यामध्ये मिस्टेक होण्याचे चान्सेस काय असतात, बऱ्याचदा इथे हा जो कोइफिशियंट असेल, हा कोइफिशियंट, आता इथे लकीली कोइफिशियंट काही नव्हता, 1 होता,
कधी ते 3 असेल, 4 असेल, कोणताही नंबर असेल, तर बऱ्याचदा असं होतं की आपण प्रॉडक्ट समचं कॉम्बिनेशन बघताना हा नंबर विसरून जातो. हा नंबर कधीच विसरायचा नाही. नेहमी दिस इंटू दिस प्रॉडक्ट घ्यायचा आणि मग त्यानंतर त्याचे 2 फॅक्टर्स आपल्याला फाइंड करायचे असतात. समजलं? तर ही होती फॅक्टरायझेशन मेथड. आता फॅक्टरायझेशन मेथड प्रत्येक वेळेस युजफुल असेल किंवा ॲप्लिकेबल असेल असं नाही. काही इक्वेशन्स असे असतात की ज्यामध्ये आपल्याला दिलेल्या नंबर्सचे किंवा दिलेल्या इक्वेशनमधल्या नंबर्सचे असे कॉम्बिनेशन प्रॉडक्ट आणि समचे कॉम्बिनेशन फाइंड करणं अवघड जातं. फॉर एक्झाम्पल x² + 4x + 3 = 0. एक रँडम क्वाड्रॅटिक इक्वेशन मी घेतलेलं आहे. नको 3 याचं आपल्याला मिळून जाते, सो आपण इथे घेऊया 2. x² + 4x + 2 = 0. आता यामध्ये जर आपण फॅक्टरायझेशन मेथड यूज करण्याचा प्रयत्न केला, आपल्याला काय पाहिजे, असे 2 नंबर ज्याचा प्रॉडक्ट आहे 2, ज्याची सम आहे 4. 2 म्हणजे 2 × 1 एकच कॉम्बिनेशन आहे. यामध्ये आपण कसंही करून 4 ही सम आणू शकत नाही. याचा अर्थ काय, इथे आपल्याला नंबर फाइंड करणं डिफिकल्ट जाते. तर फॅक्टरायझेशन मेथड इथे युजफुल नाही आहे. मग या ठिकाणी आपण कोणती मेथड यूज करतो, या ठिकाणी आपण मेथड यूज करू शकतो कम्प्लिटिंग स्क्वेअर. फ्रँकली ही कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आपण जनरली यूज करत नाही. आपण प्रेफर करतो फॅक्टरायझेशन मेथड किंवा जी थर्ड मेथड आहे फॉर्म्युला मेथड, ती मेथड आपण प्रेफर करतो. बट कधी जर तुम्हाला क्वेश्चन असा दिलेला असेल की सॉल्व दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, त्यावेळेस तुम्हाला ही मेथड यूज करायची आहे. तर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड एक्झॅक्टली काय असते किंवा कशी यूज केली जाते. सो त्यासाठी बेसिक क्रायटेरिया काय की आपल्याला जे इक्वेशन ज्याचं आपल्याला रूट फाइंड करायचं किंवा ज्याचं सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं आहे, ते इक्वेशन आपल्याकडे पाहिजे ह्या फॉर्ममध्ये. x² + bx + c = 0. हा फॉर्म म्हणजे काय, कंडिशन काय की x² कोइफिशियंट नेहमी पाहिजे 1. ओके, x² कोइफिशियंट काय पाहिजे, नेहमी 1. आता हे इक्वेशन आहे, सपोज हे इक्वेशन असं असतं, सपोज 3x² + 4x + 2 असं इक्वेशन असतं आणि इथे जर मला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड यूज करायची असते, तर सगळ्यात आधी मी काय केलं असतं, मला हा 3 नको आहे कारण x² कोइफिशियंट पाहिजे 1. त्यामुळे मी काय केलं असतं, या इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला 3 ने डिवाइड केलं असतं. लेफ्ट हँड साईडला 3 ने डिवाइड केल्यावर टर्म मिळणार x² + 4/3x + 2/3 = 0. कारण 0/3 म्हणजे काय, 0. तर अशा पद्धतीने आपल्याला फर्स्ट स्टेप काय की आपल्याला इक्वेशन आणायचं ह्या फॉर्ममध्ये x² + bx + c = 0. नेक्स्ट स्टेप असते, या इक्वेशनमध्ये आपल्याला काय करायचं, इक्वेशन ॲज इट इज लिहायचं आहे. फक्त आपल्याला एक टर्म ॲड आणि सबट्रॅक्ट करायची. सेम टर्म ॲड करणार, सेम टर्म सबट्रॅक्ट करणार. ती टर्म कोणती असते, मिडल टर्म आहे, इथे एक्सचा कोइफिशियंट आहे b, तर आपल्याला नेहमी ॲड करायचे b/2 स्क्वेअर आणि सबट्रॅक्ट करायची b/2 स्क्वेअर. ओके, ठीक आहे. b/2 स्क्वेअर ॲड केला, b/2 स्क्वेअर सबट्रॅक्ट केला. कारण इथे बघा b/2 स्क्वेअर - b/2 स्क्वेअर ही व्हॅल्यू तर 0च असणार आहे. त्यामुळे x² + 0 + bx + c म्हणजे ओरिजिनल इक्वेशनचे लेफ्ट हँड साईड ॲज इट इज राहिलेले. आपण फक्त ह्या टर्म इथे यासाठी ॲडजस्ट करतो किंवा यासाठी आणतो की जेणेकरून आपण काय ते ग्रुपिंग करून इक्वेशन सिम्प्लिफाय करू शकतो. सो हे इक्वेशन आपण असं लिहिणार, x² + bx फर्स्ट टर्म, सेकंड टर्म प्लस जी टर्म आपण ॲड करतो ती, जी टर्म सबट्रॅक्ट करतोय ती, आणि त्यानंतर प्लस c = 0. ओके, त्यानंतर नेक्स्ट स्टेप असते, हे पहिले 3 टर्म एकत्र घ्यायचे, हे 2 टर्म एकत्र घ्यायचे. हे टर्म पहिले 3 टर्म ते नेहमी असणार आहे एका टर्मचा एक्सपान्शन किंवा ब्रॅकेटचा स्क्वेअर. x² + bx + b/2 स्क्वेअर हे असणार आहे x + b/2 स्क्वेअर. a + b ब्रॅकेट स्क्वेअर a² + 2ab + b स्क्वेअर a² x² + 2 × x × b/2 2 कॅन्सल होणार, सो bx + b/2 स्क्वेअर. ओके, आणि त्यानंतर इथे हे नंबर्स असणार आहे, याची आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन जे काही ऑपरेशन असेल ते ऑपरेशन परफॉर्म करायचं = 0. त्यानंतर काय करायचं, ही जी टर्म आहे ही टर्म आपण राईट हँड साईडला शिफ्ट करायची, दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घ्यायचा, त्यामुळे आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे. आता या रेफरन्सने आपण हे इक्वेशन कसं सॉल्व्ह करणार बघूया. समजते कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड म्हणजे आपण काय बघितलेलं, कारण ज्यावेळेस आपण इक्वेशन सॉल्व्ह करू त्यावेळेस त्याची क्लॅरिटी येईल. x² + 4x + 2 = 0. आपल्याला टर्म ॲड आणि सबट्रॅक्ट करायचे आहे. कोणती टर्म आपण ॲड करणार, b/2 स्क्वेअर. b म्हणजे 4. ओके, b म्हणजे काय, 4. 4/2 म्हणजे 2 स्क्वेअर. 2 स्क्वेअर आपण ॲड करणार, 2 स्क्वेअर आपण सबट्रॅक्ट करणार. त्यानंतर ग्रुप्स असे x² + 4x + 4 - 4 + 2 = 0. x, आता हे जे 3 नंबर्स आहेत किंवा इथे एक्सपान्शन करण्याची पण गरज नाही, हे 3 नंबर्स कसले एक्सपान्शन असणार, x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर a² + 2 × a × b 4x + b स्क्वेअर दॅट इज 4, आणि त्यानंतर इथे असणार आहे -2 = 0. तर इथे नेहमी टर्म्स कशा असतात, जनरली टर्म्स कशा असतात, a - b स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये असतील किंवा a + b स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये असतील, या 3 टर्म्स. सो त्याच्यासाठी आपण लिहिणार, या ठिकाणी आपण लिहिणार x + 2 स्क्वेअर -2 = 0. नेक्स्ट स्टेप आहे, आपण काय करू शकतो, इथे 2 ऑप्शन आहे. एकतर आपण हा जो 2
2 इथेच ठेवायचा आणि 2ला आपण √2² असं लिहू शकतो. ठीक आहे, √2² हे आहे इन द फॉर्म a² - b² = 0. सो त्याचा आपण फॉर्म्युला आहे a + b × a - b. सेम टर्म ॲड करायचे, सेम टर्म सबट्रॅक्ट करायचा. त्याचा प्रॉडक्ट असतो a² - b², a² - b². त्यामुळे इथे आपण लिहिणार x + 2 + √2 आणि x + 2 - √2 = 0. दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट 0 आहे, ॲटलीस्ट वन शुड बी 0. म्हणजे एकदा ही टर्म 0 असेल किंवा ही टर्म 0 असेल. ही टर्म 0 असेल तर एक्सची व्हॅल्यू मिळणार -2 + √2 आणि ही टर्म 0 असेल तर एक्सची व्हॅल्यू मिळणार -2 - √2. ही एक मेथड आहे. मी बोलली आपल्याकडे दोन ऑप्शन असतात. सेकंड ऑप्शन काय असणार आहे, या ठिकाणी आपण असं करू शकतो x + 2² = 2. 2ला आपण लिहिणार √2². ओके, दोन्ही साईडला स्क्वेअर आहे, दोन्ही साईडचा आपण स्क्वेअर रूट घेऊ. ज्यावेळेस आपण स्क्वेअर रूट घेऊ त्यावेळेस आपल्याला मिळणार x + 2 = ±√2. दोन साईड कन्सिडर करावं लागतील कारण स्क्वेअर आहे म्हणजे 2चा स्क्वेअर सुद्धा 4 असतो, -2चा स्क्वेअर सुद्धा 4 असतो. त्यामुळे इथे आपण लिहिणार ±√2. सो x = फक्त हा -2 त्या साईडला शिफ्ट करायचा. तर अशा पद्धतीने आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे. तर ही होती कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. समजलं कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. आता यानंतर आपण थर्ड मेथड बघितली, दॅट इज फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथडमध्ये आपल्याकडे एक फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आणि त्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण कोणत्याही प्रकारच्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट फाइंड करू शकत होतो. सो व्हॉट वॉज दॅट फॉर्म्युला? थर्ड फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला होता जे व्हेरिएबल असेल किंवा जे आपलं रूट किंवा सोल्युशन फाइंड करायचं असेल, सो x = न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर या फॉर्ममध्ये तो फॉर्म्युला आहे. डिनॉमिनेटरला नेहमी असतं 2a, न्यूमरेटरला असतं -b ± √b² - 4ac. एकदा प्लस घ्यायचा, एकदा मायनस घ्यायचा. त्याचा यूज करून आपल्याला दोन रूट इथे मिळणार आहे. तर हा फॉर्म्युला. तर हा फॉर्म्युला मेथड कन्व्हिनियंट आहे का? कारण यामध्ये आपल्याला फक्त काय करायचं, दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन नेहमी x² + bx + c = 0 या स्टँडर्ड फॉर्मसोबत कम्पेअर करायचा. तर ABCच्या व्हॅल्यू नोट करायच्या. ते ABCच्या व्हॅल्यू फक्त इथे पुट करायच्या, कॅल्क्युलेशन करायचं. त्याच्यातून तुम्हाला डिरेक्टली रूट मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस जसं आपण फॅक्टरायझेशन मेथडमध्ये बघितलं, आपण नंबरचं कॉम्बिनेशन फाइंड करतो. दोन नंबरचं प्रॉडक्ट आणि समचं कॉम्बिनेशन आपण फाइंड करतो. त्यानंतर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडमध्ये सुद्धा आपल्याला टर्म्स ॲडजस्ट करायच्या. मग त्यानंतर ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये त्या एक्सप्रेस करायच्या. a² - b² फॉर्म्युला अप्लाय करायचा. बट त्यापेक्षा ही मेथड बऱ्याचदा कन्व्हिनियंट जाते. स्पेशली ज्यावेळेस आपल्याकडे मोठे नंबर्स असतात, क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये जे नंबर्स असतात ते मोठे असतात, त्यावेळेस या मेथडचा यूज होतो. त्यामुळे फॉर्म्युला जर आपल्याकडे अशी काही मेथड स्पेसिफाय केलेली नसेल की सोल्युशन फाइंड दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन फाइंड करायचं आहे आणि मेथड जर स्पेसिफाय केली नसेल, नंबर्स मोठे असेल, तर आपण ही मेथड यूज करतो. जर नंबर्स असे आहे की बघूनच लगेच तुम्हाला समजतं की याचे फॅक्टर्स हे असणार, त्या केसमध्ये फॅक्टरायझेशन मेथड यूज करायची असते. तर ह्या फॉर्म्युला मेथडला अजून एक नाव आहे. तर हा जो फॉर्म्युला असतो याला अजून एक नेम आहे, त्याला बोलतात श्रीधराचार्य फॉर्म्युला. श्रीधराचार्य फॉर्म्युला किंवा याला असं बोलतात श्रीधराचार्य सूत्र. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हे नाव दिलेलं नाही आहे, बट तरी लक्षात असू द्या. या फॉर्म्युलाला बोलतात श्रीधराचार्य सूत्र व श्रीधराचार्य फॉर्म्युला. आता हा जो फॉर्म्युला आहे यावरून आपल्याला एक्सच्या दोन व्हॅल्यूज मिळत आहे, राईट. -b + √b² - 4ac/2a ही एक व्हॅल्यू आहे. किंवा एक्सची व्हॅल्यू अशी असेल -b - √b² - 4ac/2a. हे दोन रूट आपल्याला मिळत आहे. एक्सची व्हॅल्यू मिळते म्हणजे काय, रूट मिळत आहे. तर यामधल्या एका रूटला आपण कन्सिडर करतो अल्फा, दुसऱ्या रूटला आपण कन्सिडर करतो बीटा. असं काही नाही की प्रत्येक वेळेस अल्फा म्हणजे प्लसचा साईन असेल, बीटा म्हणजे मायनस साईन असेल. तुम्ही फर्स्टला याला बीटा कन्सिडर करू शकता. ज्यावेळेस हा बीटा असेल त्यावेळेस हा असणार आहे अल्फा. ओके, यावरून आपण एक नवीन टर्म किंवा नवीन रिलेशन आपण बघितलेलं, दॅट इज सम ऑफ रूट्स अँड प्रॉडक्ट ऑफ रूट्स. सो सम ऑफ रूट्स म्हणजे काय, जर रूट्स अल्फा आणि बीटा असतील, दिस इज अल्फा, दिस इज बीटा. अल्फा आणि बीटा असेल तर सम ऑफ रूट्स असणार आहे अल्फा प्लस बीटा. प्रॉडक्ट ऑफ रूट असणार आहे अल्फा इंटू बीटा. सम ऑफ रूट्स नेहमी काय असणार आहे, सम ऑफ रूट्स म्हणजे हे जे दोन रूट्स आहे याचे जर तुम्ही सम केले, डिनॉमिनेटर सारखं आहे, न्यूमरेटरचे ॲडिशन होणार. ही टर्म कॅन्सल होणार म्हणजे -2b/2a. 2 कॅन्सल होणार म्हणजे सम काय मिळते आपल्याला -b/a. हे सगळे डेरिव्हेशन आपण बघितलेलं आहे. त्याच पद्धतीने प्रॉडक्ट, या दोन टर्म्सचा आपण ज्यावेळेस प्रॉडक्ट घेऊ, RHSचा प्रॉडक्ट घेऊ, त्यावेळेस आपल्याला टर्म मिळणार आहे c/a. सो हे आहे एक स्टँडर्ड रिलेशन. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी जर अल्फा आणि बीटा हे दोन रूट्स असतील तर सम ऑफ रूट्स इज ऑलवेज -b/a, प्रॉडक्ट ऑफ रूट्स इज ऑलवेज c/a. इथे लक्षात ठेवायचं डिनॉमिनेटरला नेहमी a आहे. समच्या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह साईन घ्यायचं आहे. सम असेल तर b आणि प्रॉडक्ट असेल तर c. हे रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये अजून एक गोष्ट मेन्शन करण्याची राहिली की एक्झॅक्टली रूट म्हणजे काय. ज्यावेळेस आपण ग्राफिकली कन्सिडर करतो
तर क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्यावेळेस असतं तर क्वाड्रॅटिक इक्वेशन जर तुम्ही ग्राफिकली ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला असा काही शेप मिळतो, पॅराबोला, याला बोलता पॅराबोला. तर रूट म्हणजे काय? रूट म्हणजे ज्यावेळेस आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन ग्राफिकली ड्रॉ करतो त्यावेळेस हे क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स ॲक्सिसला कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या पॉईंटमध्ये टच करतो किंवा कट करतो ते जे पॉईंट असतात ते पॉईंट असतात त्या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट. त्यामुळे ग्राफ असा असेल किंवा असं असेल किंवा असा असेल किंवा मग फक्त असासुद्धा असू शकतो. तर इथे जिथे कुठे हा टच पॉईंट असणार आहे, हे टच पॉईंट जे असतं किंवा जिथे कुठे एक्स ॲक्सिसला तो कट करतो ते असतात त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स. हे होतं ग्राफिकल सिग्निफिकन्स. यानंतर आपण अजून रूट्स बघितले. रूट्स नंतर आपण बघितलेला पुढे नेचर ऑफ रूट्स. नेचर ऑफ रूट्स फॉर्म्युला मेथडनी ज्यावेळेस आपण बरेचसे न्यूमरिकल सॉल्व्ह केले त्यावेळेस आपल्या लक्षात आलं की फॉर्म्युला मेथडनी फॉर्म्युला काय होता, -b प्लस मायनस अंडर रूट b² - 4ac/2a. तर एक्सची व्हॅल्यू कशा टाईपची मिळते हे कशावर डिपेंड आहे, b² - 4ac काय व्हॅल्यू आहे त्याच्या अकॉर्डिंग एक्सची व्हॅल्यू चेंज होते. त्याच्या अकॉर्डिंग एक्सची व्हॅल्यू चेंज होते म्हणजे काय, काही केसेसमध्ये आपल्याला एक्स रिअल मिळतोय, काही केसेसमध्ये एक्स आपल्याला नॉट रिअल मिळतोय किंवा काही केसेसमध्ये आपल्याला इक्वल रूट मिळत आहे, अनइक्वल रूट मिळतं. तर या सगळ्या गोष्टी कशावर डिपेंडंट आहे, या सगळ्या गोष्टी डिपेंडंट आहे b² - 4ac या टर्मवरती. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय, नेचर ऑफ रूट. नेचर ऑफ रूट कशावर डिपेंडंट असतं, नेचर ऑफ रूट डिपेंड्स ऑन टर्म b² - 4ac म्हणजे स्क्वेअर रूटच्या अंडर काय नंबर आहे, काय टर्म आहे त्याच्यावरती डिपेंड असतं की आपल्याला कशा टाईपचं रूट मिळणार आहे. सो नेचर ऑफ रूट डिपेंड्स ऑन टर्म b² - 4ac. ह्या टर्मला आपण बोलतो डिस्क्रिमिनंट. याला काय बोलतो, डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट आपण कशाने दाखवतो, एकतर आपण दाखवतो कॅपिटल डेने किंवा आपण दाखवतो ते डेल्टाने. तर मोस्ट ऑफ द टाइम आपण डेल्टा चूज करतो. सो डेल्टा इज इक्वल टू डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू b² - 4ac. ओके. आता या डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूच्या अकॉर्डिंग नेचर ऑफ रूट कसं डिसाईड होतं. सपोज डिस्क्रिमिनंट आता b² - 4ac दॅट इज डिस्क्रिमिनंट. यामध्ये काय काय पॉसिबिलिटी आहे, डिस्क्रिमिनंट पॉझिटिव्ह असू शकतो दॅट इज ग्रेटर दॅन 0, डिस्क्रिमिनंट निगेटिव्ह असू शकतो लेस दॅन 0 किंवा डिस्क्रिमिनंट 0. या तिन्ही केसेसमध्ये नेचर ऑफ रूट वेगवेगळं असणार आहे. कसं, फॉर एक्झाम्पल फर्स्ट डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. डेल्टा ग्रेटर दॅन 0 म्हणजे b² - 4ac ग्रेटर दॅन 0. स्क्वेअर रूटच्या अंडर काहीतरी पॉझिटिव्ह नंबर आहे, थोडक्यात स्क्वेअर रूटच्या अंडर पॉझिटिव्ह नंबर आहे. मग या केसमध्ये रूट आपल्याला रिअल मिळतील का नॉट रिअल मिळतील. स्क्वेअर रूटच्या अंडर पॉझिटिव्ह टर्म आहे म्हणजे रूट्स आपल्याला मिळणार रिअल. ओके, रिअल रूट मिळतील. त्यानंतर प्लस मायनस सम पॉझिटिव्ह नंबर आहे, इथे -b आहे, इथे 2a आहे. एक नंबर असेल -b प्लस हा नंबर अपॉन 2a और सेकंड नंबर असेल -b मायनस दिस नंबर अपॉन 2a. याचा अर्थ काय, इथे आपल्याला किती दोन डिफरंट रूट मिळतात किंवा असं आपण बोलू शकतो 2 अनइक्वल रूट मिळतात. त्यामुळे फर्स्ट केसमध्ये आपल्याला रिअल रूट मिळतील किंवा आपण असं बोलू शकतो अनइक्वल रूट मिळतील किंवा आपण असं बोलू शकतो डिस्टिंक्ट रूट मिळतील. बरोबर, डिस्टिंक्ट रूट यामध्ये मिळणार आहे वेन डेल्टा इज 0. म्हणजे नेचर ऑफ रूट काय असणार आहे, वेन डिस्क्रिमिनंट इज पॉझिटिव्ह दॅट टाइम नेचर ऑफ रूट असणार आहे रिअल रूट असणार आहे, अनइक्वल असणार आहे किंवा डिस्टिंक्ट असणार आहे. त्यानंतर ज्यावेळेस डेल्टा लेस दॅन 0 आहे म्हणजे b² - 4ac ही टर्म निगेटिव्ह आहे. ही टर्म निगेटिव्ह म्हणजे स्क्वेअर रूटच्या अंडर काय असणार आहे, निगेटिव्ह नंबर. स्क्वेअर रूटच्या अंडर निगेटिव्ह नंबर तर म्हणजे बघा -20 -45 असे काही नंबर्स मिळाले. हे नंबर्स रिअल नाही आहे, दीज आर नॉट रिअल नंबर. हे नंबर रिअल नाही आहे त्यामुळे ही टोटल टर्म होणार आहे नॉट रिअल. त्यामुळे वेन डेल्टा इज लेस दॅन 0 त्या केसमध्ये आपल्याला मिळतात नॉट रिअल रूट्स. नॉट रिअल रूट्स वेन डेल्टा इज इक्वल टू 0, b² - 4ac 0 आहे म्हणजे ही टर्म 0 होऊन जाणार, ही टर्म 0 होणार म्हणजे आपल्याला रूट्स काय मिळणार -b प्लस मायनस 0/2a म्हणजे -b/2a आणि -b/2a. तर इथे जर बघितलं आपल्याला रूट रिअल मिळत आहे का नॉट रिअल मिळतं, ऑब्व्हियसली रूट्स आर रिअल. या केसमध्ये आपल्याला रिअल रूट मिळत आहे, सेम रूट्स आपल्याला मिळतात म्हणजे काय इथे रूट कसे मिळत आहे, इक्वल ऑर सेम, सेम ऑर इक्वल किंवा याला अजून असं होतं रिपीटेड रूट, रिपीटेड सेम नंबर रिपीट होतं सो रिपीटेड रूट मिळत आहे. सो थोडक्यात काय नेचर ऑफ रूट डिपेंडंट असेल डिस्क्रिमिनंटवरती. एवढं लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस पॉझिटिव्ह असेल डिस्क्रिमिनंट, ज्यावेळेस 0 असेल त्या दोन्ही केसेसमध्ये आपल्याला रिअल मिळणार आहे. ज्यावेळेस डिस्क्रिमिनंट लेस दॅन 0 असेल निगेटिव्ह असेल तर ऑब्व्हियस स्क्वेअर रूटच्या अंडर निगेटिव्ह टर्म येते त्यामुळे त्या केसमध्ये आपल्याला रूट्स मिळणार आहे नॉट रिअल. ज्यावेळेस पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस आपल्याला दोन डिफरंट रूट मिळणार आहे अनइक्वल और डिस्टिंक्ट रूट किंवा ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस आपल्याला सेम व्हॅल्यू मिळणार आहे त्यामुळे आपण लिहू शकतो सेम और इक्वल और रिपीटेड रूट. तर नेचर ऑफ रूट डिपेंड करतं डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवरती. आठवते या सगळ्या गोष्टी. त्यानंतर आपण बघितलेलं फॉर्मेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन जर आपल्याकडे रूट्स दिलेले असतील, ओके आपल्याकडे रूट्स दिले असेल तर त्याच्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं फॉर्म करायचं तर त्याचं पण
डेरिव्हेशनसुद्धा बघितलेलं. डेरिव्हेशनच्या एंडला आपल्याला काय रिझल्ट मिळालेला, जर सपोज आपल्याकडे 2 रूट्स आहे अल्फा आणि बीटा. ओके, अल्फा आणि बीटा हे 2 रूट्स आहेत. तर या रूट्सचा यूज करून आपण क्वाड्रेटिक इक्वेशन कसं फ्रेम करू शकतो, त्यासाठी आपण एक व्हेरिएबल घेणार एक्स. एक्स या व्हेरिएबलमध्ये असणारं क्वाड्रेटिक इक्वेशन काय असणार आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन आहे इक्वल टू 0 असणार आहे. लेफ्ट हँड साईडला असणार आहे फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस product of roots. Okay, therefore x square minus alpha plus beta into x plus alpha beta is equal to 0. तर हे झालं स्टँडर्ड फॉर्म की ज्यावेळेस आपल्याकडे रूट्स दिलेले असतील त्यावेळेस आपण क्वाड्रेटिक इक्वेशन कसं फॉर्म करू शकतो. फॉर एक्झाम्पल कोणी जर तुम्हाला सांगितलं सपोज 2 रूट आहे 1 and 2, 1 2 हे 2 रूट आहे, तर त्याचा यूज करून एक क्वाड्रेटिक इक्वेशन तुम्हाला फ्रेम करायला लावलं. मग कसं करणार तुम्ही, सम ऑफ रूट्स असणार आहे 3, प्रॉडक्ट ऑफ रूट्स काय असणार आहे 2 into 1 1. त्यामुळे इक्वेशन असणार आहे एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स इंटू एक्स, सम ऑफ रूट्स इज 3 प्लस प्रॉडक्ट ऑफ रूट दॅट इज इक्वल टू 2. म्हणजे इक्वेशन असणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 इज इक्वल टू 0. ओके, तर अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस आपल्याकडे रूट्स माहिती असतील त्या रूट्सचा यूज करून आपण क्वाड्रेटिक इक्वेशन फ्रेम करू शकतो. यानंतर आपण बघितलं ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन डेली लाईफमध्ये किंवा डेली लाईफचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कसा होतो, त्यासाठी काही आपण ओनियन स्टोर हाऊसचं एक्झाम्पल घेतलेलं, त्यानंतर काही स्पीडशी रिलेटेड एक्झाम्पल्स आपण घेतले, रिव्हर आणि स्पीडशी रिलेटेड एक्झाम्पल घेतले, काही केसेसमध्ये आपण कोणाच्या सॅलरीचं सुद्धा कंपॅरिझन केलेलं. तर अशा वेगवेगळे ॲप्लिकेशन असतात क्वाड्रेटिक इक्वेशनचे. या व्यतिरिक्त या चॅप्टरमध्ये आपण 2-3 फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचे. फॉर्म्युले ह्या चॅप्टरशी रिलेटेड नाही, बट हे फॉर्म्युला तुम्ही प्रिव्हियस क्लासेसमध्ये शिकलेले आहात. कोणते कोणते फॉर्म्युले आहे, फर्स्ट इज अल्फा प्लस बीटा स्क्वेअर. आता इथे आपण रूट्स अल्फा बीटा कन्सिडर करतो ना, त्यामुळे मी ए आणि बी या लेटर्स ऐवजी अल्फा बीटा घेते. सो अल्फा प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस ट्वाइस अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. ए प्लस बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्याच पद्धतीने अल्फा मायनस बीटा स्क्वेअर अल्फा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. इथे प्लस असेल तर इथे प्लस, इथे मायनस असेल तर मिडल टर्म मायनस. ओके, या फॉर्म्युलाचा यूज अजून कुठे होऊ शकतो, काही काही केसेसमध्ये असं सांगितलं असतं की अल्फा बीटा हे क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स आहे आणि तुम्हाला फाइंड करायचं असतं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. मग अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा रेडीमेड फॉर्म्युला तर आपल्याकडे नाही आहे, बट हे 2 फॉर्म्युला आहे. आपल्याला कशी कंडिशन दिलेली आहे त्याच्या अकॉर्डिंग आपण हे 2 फॉर्म्युला यूज करू शकतो. म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू दिस ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा, किंवा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इक्वल टू अल्फा मायनस बीटा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा. दोन्ही फॉर्म्युलामधला कोणती कंडिशन आपल्याला यूज करायची ते क्वेश्चनच्या अकॉर्डिंग डिसाईड होणार आहे. त्यामुळे हे 2 फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके, त्यानंतर अजून आपण एक फॉर्म्युला बघितलेला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी. सेम टर्म ॲड केल्या, सेम टर्म सबट्रॅक्ट केला, त्यांचा प्रॉडक्ट जो घेतला तो प्रॉडक्ट असतो नेहमी अल्फा स्क्वेअर मायनस बीटा स्क्वेअर. अजून एक फॉर्म्युला आपण 2-3 एक्झाम्पलमध्ये यूज केला, ए क्यूब मायनस बी क्यूबचा. सो तो असतो ए क्यूब मायनस बी क्यूब म्हणजे ए प्लस बी क्यूब मायनस 3 ए बी इनसाइड ब्रॅकेट ए प्लस. हे फॉर्म्युलेस तुम्हाला या चॅप्टरसाठी लक्षात ठेवायचे आहे. तर अशा पद्धतीने क्वाड्रेटिक इक्वेशन हा चॅप्टर आपला पूर्ण झालेला आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे व्हिडिओ खरोखर युजफुल आहे, या व्हिडिओमधून तुम्हाला काही शिकायला मिळतं, तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हे व्हिडिओज नक्की शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. ऑल दी बेस्ट.